आज अधिवेशनाचा 10वा दिवस आहे आणि आपल्यासोबत आमगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सहस्राम कोरोटे हे आपल्यासोबत आहेत। काय सांगणार, निवडणुका घ्या म्हणून आपण हे फ्लेक्स हातामध्ये घेतलेले आहेत की निवडणुका घ्या, निवडणुका घ्या, आमगाव नगर परिषदेत निवडणुका घ्या, असा आपण एक घोषवाक्य ठेवून हे फ्लेक्स स्वतः अंगावर लावलेले आहेत। काय सांगणार, काय मागणी आहे? मागील 2017 पासून जेव्हा महाराष्ट्रामध्ये युतीची सरकार होती त्या सरकारनं आमगावची या नगर परिषदेची घोषणा केली। एकदम चांगल्या प्रकारच्या या नगर परिषदमध्ये या 8 गावांचा समावेश करण्यात आला। त्या 8 गावं एकदम चांगल्यानं त्या गावांचा विकास होत होता। त्या ठिकाणी ग्रामपंचायत होत्या, त्या ग्रामपंचायत आपल्या गावाच्या चांगल्या पद्धतीने विकास आणि नियोजन करत होता। पण त्या ठिकाणी आळा घालण्यासाठी राज्य सरकारनं त्या 8 गावाला नगर परिषद क्षेत्रामध्ये समावेश केला आणि त्याचा परिणाम काय झाला की आज त्या 8 गावामध्ये कुठल्याही प्रकारचे विकासाचे कामं नाही। तिथं रोड नाही, रस्ते नाही, नाल्या नाही, शेतकऱ्यांना गुरांचे गोटे नाही, शेतकऱ्यांना घरकुल नाही, तिथल्या जनतेला घरकुलाचं कुठल्याही प्रकारचा लाभ मिळत नाही। अशा प्रकारचे अनेक प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी उद्भवत आहेत। मी वेळोवेळी माननीय मुख्यमंत्र्याकडे आणि त्यावेळेस जेव्हा महाविकास आघाडीची सरकार होती त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री त्यावेळेसचे नगर रचना मंत्री होते, त्यांना त्यावेळेस सुद्धा मी अनेक निवेदन दिलं, त्यांना विनंती सुद्धा केली की आपण आमच्या नगर परिषदेची निवडणूक घ्या आणि आमच्या आमगाव क्षेत्राचा विकास झाला पाहिजे। पण साहेबांनी कुठेही त्याकडे लक्ष दिलं नाही। त्यामुळे आज मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांच्या सरकारच्या विरोधामध्ये रोष आहे। लोकांना कुठल्याही प्रकारच्या आरोग्याच्या बरोबर सुविधा नाही, लोकांना पाण्याची सुविधा नाही, तिथल्या नागरिकांना रस्त्याच्या सुविधा नाही, नाल्या नाही, नाल्यांचे काम थांबलेले आहे आणि अशामुळे नागरिकांमध्ये खूप मोठा संताप ह्या सरकारच्या विरोधामध्ये आज तयार झालेला आहे। आपण 8 गावांना नगरपालिका क्षेत्रात घेण्याचा सुद्धा मागणी केली। या संदर्भात सरकार दरबारी काही प्रस्ताव आपण दाखल केला का, तशी मागणी केली का? अनेक वेळेस सरकार दरबारी अनेक वेळेस मी प्रस्ताव दाखल केलेला आहे। सभागृहामध्ये सुद्धा सरकारच्या निदर्शनास मी आणून दिलं की आपण लवकरात लवकर आमची नगर परिषद लावून द्या आणि त्या नगर परिषदेचा विकास झाला पाहिजे, तिथं डेव्हलपमेंटचे काम झालं पाहिजे। त्या ठिकाणी अनेक युवकांच्या हाताला काम मिळून नाही राहिलं, अनेक कामं रखडलेले आहे। त्यामुळे तिथल्या जे बेरोजगार युवक आहेत ते इकडे तिकडे भटकत आहे। जर नगर परिषद झाली तर तिथं हातठेल्यावाले असो, पानठेल्यावाले असो, अनेक फुटपाथवाले जे काम करणारे लोक असो, त्यांच्या सर्वांच्या हाताला काम मिळेल। पण नगर परिषद न झाल्यामुळे अनेक लोकांवर अन्याय होत आहे। आता काय नगरपंचायत आहे ती? आता ना नगर पंचायत आहे, ना नगर परिषद आहे, ना ग्रामपंचायत आहे। फक्त त्या ठिकाणी आज 7 वर्षापासून फक्त प्रशासक राज आहे आणि त्यामुळे आमच्यावर, आमच्या नागरिकांवर अन्याय होत आहे। या सरकारच्या विरोधामध्ये आम्ही याच्यापूर्वी सुद्धा आंदोलने केले, धरणे केले, पण सरकारला जाग येत नाही। आता यानंतर सुद्धा मोठं आंदोलन करण्याच्या तयारीमध्ये आम्ही आहोत। प्रशासक राज असल्यामुळे सर्वसामान्याचे काम होत नाहीत का, असा आरोप आहे आपला? हो, कुठलेही कामं होत नाही, तिथले लोकांचे कामं होत नाही। वार्डाईमध्ये, गल्लीमध्ये विजेचा प्रश्न आहे, जे कर्मचारी खूप कमी प्रमाणामध्ये आहे, कर्मचाऱ्यांची तिथं भरती झालेली नाही। ज्या नाल्या तुडुंब भरलेल्या आहे, गटारी भरलेल्या आहे, त्या कुठल्याही प्रकारचं साफ होण्यासाठी त्या ठिकाणी कर्मचारी नाही। जिकडे तिकडे कचरा घाण पडलेली असतो ते घाण उचलण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे कर्मचारी नाही आणि प्रशासक राज असल्यामुळे प्रशासकाचं सुद्धा त्याकडे विशेष लक्ष राहत नाही। आपण ज्या पद्धतीने सांगितलं की प्रशासक असल्या कारणाने या ठिकाणची कामं होत नाहीत, त्या संदर्भात विकास मंत्र्यांशी वगैरे आपण काही पत्रव्यवहार केलाय का? सरकारचं काय म्हणणं आहे, सरकारची काय भूमिका आहे या विषयात? सरकारचं असं म्हणणं आहे की हे जे प्रकरण आहे हे कोर्टात आहे आणि कोर्टात असल्यामुळे आम्ही निवडणुका घेऊ शकत नाही। पण सरकारला आम्ही विनंती केलो की हे नगर विकास विभागाच्या हातात आहे, आपण कोर्टात आपलं माणूस वकील उभं करा आणि एका दिवशी त्याची विल्हेवाट लावा। विल्हेवाट लागली की आमची नगर परिषदेची निवडणूक झाली का तिथं जे स्पेशल बॉडी येईल ते बॉडी सर्व नगर परिषदवर आपलं पूर्ण कंट्रोलिंग ठेवेल आणि त्या ठिकाणी विकास कामांना गती। ज्या पद्धतीचं आपण बॅनर लावलाय आणि आपण या ठिकाणी विधान भवनाच्या समोर उभा आहात, तर स्वतः आमदारांना जर या गोष्टी संदर्भात आंदोलन करायचं असेल, करावं लागत असेल,
तर या सरकार संदर्भात आपल्याला काय वाटतं, काय मत आहे आपलं? हे सरकार सर्वसामान्यांचं नाही, हे सरकार गोरगरिबांचं नाही, हे सरकार आदिवासी दलित SC ST बेरोजगारांचं नाही, ही सरकार फक्त आणि फक्त मोठमोठ्या काही लोकांची सरकार आहे. हे सरकार फक्त त्यांचाच विकास करतो, पण सर्वसामान्य लोकांकडे ह्या सरकारचं दुर्लक्ष आहे. आताच्या ज्या योजना आणलेल्या आहेत, लाडकी बहीण योजना आणलेली आहे, त्याच पद्धतीनं आजच्या तारखेमध्ये मुलींसाठी मोफत शिक्षणाचा सुद्धा GR आलेला आहे. कसं पाहता मग हे सगळं? आता हे सर्व इलेक्शनचा फंड आहे. यांनी फक्त इलेक्शन 2 महिन्यानं इलेक्शन आहे, इलेक्शनला लक्षात घेता यांनी ज्या फसव्या योजना आणलेल्या आहे, ह्या सर्व योजना फसव्या आहे. ह्या कुठल्याही योजनावर त्यांचा अंमल होणार नाही. 1-2 महिने हे खात्यावर पैसे देतील, त्यानंतर हे पैसे देणार नाही. ज्याप्रमाणे मध्य प्रदेशमध्ये गती झालेली आहे, तशाच प्रकारची महाराष्ट्रामध्ये हे सुद्धा करणार आहे. निश्चितच हे आपल्यासोबत होते आमगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार, ज्यांनी आता नगर परिषदेच्या निवडणुका घेण्यासंदर्भात विधान भवनासमोर आंदोलन सुरू केलेलं आहे. हे सरकार हे सर्वसामान्याचं नसून धनदांडग्यांचं हे सरकार आहे. आणलेल्या ज्या योजना आहेत त्या फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणलेल्या योजना आहेत आणि ह्या सगळ्या योजना फसव्या असल्याचा त्यांनी आरोप केलेला आहे. कॅमेरामन दीपक सह मी धनंजय सोळंके, विधान भवन, मुंबई.